नमस्कार. आजचा विषय बी टू बी की बी टू सी. एका प्रश्नाने त्याचा व्यवसाय जवळपास संपवला. एका मोठ्या बिझनेस कॉन्फरन्समध्ये शेकडो उद्योजक बसले होते. स्टेजवरून स्पीकरने प्रश्न विचारला, इथे किती जण बी टू बी बिझनेस करतात? अर्ध्या लोकांनी हात वर केले. आणि बी टू सी? उरलेल्या लोकांनी हात वर केले. पण सभागृहाच्या शेवटच्या रांगेत बसलेला रोहन, त्याने एकदाही हात वर केला नाही. त्याच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, मी नेमकं कोणता बिझनेस करतो आणि माझा बिझनेस चालत का नाही? रोहन गेली 2 वर्ष सतत एकाच गोष्टीचा विचार करत होता, बी टू बी करायचं की बी टू सी. त्याने युट्यूबवर शेकडो व्हिडिओ पाहिले, MBA ब्लॉग्स वाचले, एक्सपर्टचे पॉडकास्ट ऐकले. प्रत्येक जण वेगळंच सांगत होता. कोणी म्हणत होता बी टू बी मध्ये मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतात. कोणी म्हणत होतं बी टू सी मध्ये स्केल मिळतं. रोहनने दोन्ही करण्याचा प्रयत्न केला आणि दोन्हीमध्ये अडकला. कॉन्फरन्स संपल्यानंतर एक ज्येष्ठ उद्योगपती त्याच्या जवळ आले. त्यांनी विचारलं, काय विचारत आहेस? रोहन म्हणाला, सर, मला अजूनही समजत नाही, बी टू बी करावं की बी टू सी. त्या उद्योगपतीने हसत उत्तर दिलं, तू चुकीचा प्रश्न विचारतो आहेस. रोहन गोंधळला. ते पुढे म्हणाले, ग्राहक बी टू बी विकत घेत नाहीत, ग्राहक बी टू सी विकत घेत नाहीत. ग्राहक त्यांची समस्या सोडवणारा माणूस शोधतो. त्या एका वाक्याने रोहनच्या डोक्यातला सगळा गोंधळ संपला. रोहन घरी आला. त्याने स्वतःच्या व्यवसायाकडे पुन्हा पाहिलं. त्याच्या वेबसाईटवर प्रोडक्टची यादी होती, फीचरची यादी होती, ऑफर्स होत्या, डिस्काउंट्स होते, पण एक गोष्ट नव्हती, ग्राहकांची समस्या. दुसऱ्या दिवशी त्याने त्याच्या जुन्या ग्राहकांना फोन केले. तो विक्री करण्यासाठी फोन करत नव्हता. तो फक्त एक प्रश्न विचारत होता, आमच्याकडून वस्तू घेताना तुमची सर्वात मोठी अडचण काय होती? उत्तर आश्चर्यकारक होती. एका ग्राहकाने सांगितलं, प्रॉडक्ट चांगला होता, पण डिलिव्हरी उशिरा झाली. दुसऱ्याने म्हटलं, तुम्ही वस्तू विकली, पण वापरायला कोणी मार्गदर्शन केलं नाही. तिसरा म्हणाला, प्राइसचा प्रश्न नव्हता, विश्वासाचा प्रश्न होता. त्या दिवशी रोहनला समजलं, तो प्रॉडक्ट विकत होता, पण ग्राहक प्रॉब्लेम सोडवायला तयार होता. पुढचे 3 महिने त्याने एकही नवीन प्रॉडक्ट लॉन्च केले नाही. जाहिराती कमी केल्या, वेबसाईट्स बदलली, संपूर्ण मार्केटिंग एका वाक्यावर आणली, आम्ही वस्तू विकत नाही, आम्ही तुमची समस्या सोडवतो. 6 महिन्यांनी त्याच ग्राहकांनी त्याला इतर ग्राहकाकडे रेफर करायला सुरुवात केली. सेल्स वाढल्या, ऍडव्हर्टायझिंग खर्च कमी झाला, ट्रस्ट वाढला. मित्रांनो, आज अनेक उद्योजक बी टू बी की बी टू सी, ऑनलाईन की ऑफलाईन, इंस्टाग्राम की लिंक्डइन या प्रश्नामध्ये अडकले आहेत. पण खरा प्रश्न वेगळाच आहे. तुमचा ग्राहक रात्री कोणत्या समस्येमुळे झोपू शकत नाही? जर तुम्ही ती समस्या इतरांपेक्षा चांगली सोडवू शकत असाल, तर ग्राहक तुमच्या बिझनेस मॉडेलचं नाव महत्वाचं नसतं. त्याला महत्वाचं असतं त्याची समस्या संपली का. आजपासून 3 गोष्टी करा. तुमच्या ग्राहकाला फोन करा आणि फक्त एक प्रश्न विचारा, तुमची सर्वात मोठी अडचण कोणती आहे? तुमच्या वेबसाईट किंवा ब्रॉशरवर फीचर्स कमी करा, प्रॉब्लेम्स जास्त दाखवा. प्रत्येक नवीन बिझनेस आयडिया आधी स्वतःला विचारा,
मी प्रॉडक्ट तयार करतोय की प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय? लक्षात ठेवा, यशस्वी कंपन्या B2B किंवा B2C मुळे मोठ्या होत नाहीत. त्या मोठ्या होतात कारण त्या लोकांच्या खऱ्या समस्या इतरांपेक्षा चांगल्या सोडवतात. कारण ग्राहक बिझनेस मॉडेल विकत घेत नाही, तो शांत झोप विकत घेतो, तो विश्वास विकत घेतो, तो समाधान विकत घेतो. धन्यवाद.